नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे. आपण आता पाहणार आहोत की मधुभाऊने आता सायलीला डोळ्यांच्या इशाऱ्याने सायली तूच तन्वी आहेस हे आता त्यांनी सांगितलं आहे. आणि पण त्यानंतर जेव्हा सायलीला सत्य समजतं आणि सायली धावतच आता इकडे प्रतिमा आणि रविराज या दोघांना भेटायला येणार असते, कारण तिला समजलं आहे की आपणच तन्वी आहोत आणि तिची खात्री आता कन्फर्म झाली आहे. पण जेव्हा आता मधुभाऊनी डोळ्यांचा इशारा करून सायलीला तूच तन्वी आहेस हे सांगितल्यानंतर सायली जेव्हा आता प्रतिमा कल्पनाला भेटायला येते, तेव्हा तिला वाटेत मध्ये चक्कर यायला लागते, म्हणजे सायलीला चक्कर येत असते. आणि त्याच वेळेला आता मधुभाऊंवर हल्ला करणारा आणि सायलीला फॉलो करणारा तो माणूस आहे, तो आता सायलीच्या मागावरच असतो आणि त्याने सायलीला चक्कर येताना पाहिलंय. तो आता जातो आणि सायलीला सावरतो आणि सायलीला सावरत आता त्याने त्या संधीचा फायदा घेत सायलीला त्याने आता इकडे स्वतःच्या गाडीमध्ये आणून ठेवलेला आहे. सायली आता बेशुद्ध अवस्थेत असते आणि आता तो म्हणत असतो की हीच ती वेळ आहे आणि हीच ती संधी आहे. आणि आता तो इथे सायलीला म्हणतो की आता तुला माझ्यापासून कोणीही दूर करणार नाही आहे. सायली तू फक्त आणि फक्त माझीच आहेस, असं म्हणत आता तो सायलीला स्वतःच्या गाडीमध्ये बसवून तो आता सायलीला स्वतःच्या घरी घेऊन गेलेला आहे. सायली इकडे बेशुद्ध अवस्थेत असते आणि त्याने इकडे आता सायलीला अक्षरशः किडनॅप केलं आहे. सायलीला इतक्या दिवसानंतर तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. रविराज प्रतिमाची मुलगी ती स्वतः तन्वी आहे हे समजलं होतं, पण तेवढ्यात आता ह्या माणसाने तिला किडनॅप केलं आहे. तर इकडे आता जी कुसुम आहे ती अर्जुनला फोन करते आणि अर्जुनला फोन करून आता तिने सायली घरी नाही आहे, सायली काही गडबडीत कुठेतरी निघून गेली, कितीचा वेळ झाला ती सापडत नाही आहे आणि तिची पर्स तिचा मोबाईल सगळंच घरी आहे. आता इकडे अर्जुनसुद्धा घाबरला आहे आणि कुसुमची आणि आता अर्जुनची शोध सुरू होते. पण इकडे मात्र त्या माणसाने सायलीला आता स्वतःच्या रूममध्ये किडनॅप करून ठेवलेला आहे. पण आता तो माणूस नक्की कोण आहे, काय आहे, त्याचा आणि सायलीच्या भूतकाळांशी काय संबंध आहे, मधुभाऊंशी काय संबंध आहे, हे सगळं सगळं काही आपण आता पाहणार आहोत. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, इकडे आता सायली मधुभाऊंजवळ आलेली असते आणि तिच्या मनात झालेला गोंधळ असतो. तिला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात ते सगळं काही आता ती ते मधुभाऊंना विचारायला येते. ती मधुभाऊंना सांगत असते की मधुभाऊ, गेले कित्येक दिवस झाले मी तुम्हाला म्हणाले होते की मला सतत एका मुलीचा भास होतो आणि जेव्हापासून पूर्णाजी समोर मी तन्वी असल्याचं नाटक करते तेव्हापासून मला सतत एक मुलगी दिसते आणि त्या मुलीच्या त्या सगळ्या गोष्टी मला माझ्याशी जुळत्या मुळत्या असलेल्या वाटतात. म्हणजे बघा ना, सगळ्याच गोष्टी एवढा योगायोग कसा काय असू शकतो. तन्वीचा तो आवाज आणि माझाही आवाज सेम होता. आणि आता सायली तिच्यासोबत झालेल्या जेवढ्या जेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच आता ते मधुभाऊंना सांगत असते आणि म्हणते की मधुभाऊ, मला असं वाटतं की मीच तन्वी आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी एवढा योगायोग असू शकत नाही ना, म्हणजे माझा त्या तन्वीशी काहीतरी संबंध आहे आणि मला मनापासून आतून असं वाटतं की मीच तन्वी आहे. मधुभाऊ सांगा ना तुम्ही तरी, मधुभाऊ बोला काहीतरी. आता मधुभाऊ काहीच रिॲक्शन करत नसतात, काही हालचाल करत नसतात. सायली पण खूप पॅनिक झालेली असते, अगदी रडवळी होती ती आणि मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ सांगा ना हो, माझ्या प्रश्नांची उत्तरं फक्त तुम्ही आणि तुम्हीच देऊ शकता. मधुभाऊ बोला ना काहीतरी, बोला ना मधुभाऊ, सांगा ना मीच तन्वी आहे का. मधुभाऊ आता इकडे त्यांच्या हाताच्या पायांची हालचाल करत असतात, पण सायलीचं तिकडे लक्ष नसतं. सायली मधुभाऊंशीच बोलत असते आणि म्हणते की मधुभाऊ सांगा ना हो, माझा तन्वीशी काय संबंध आहे, मीच तन्वी आहे का, माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच देऊ शकता. पण आता शेवटी मधुभाऊंचा काही रिस्पॉन्स मिळत नाही आहे म्हणून सायली वैतागते आणि तिथून बाजूला जाते. पण तेवढ्यात आता मधुभाऊनी त्यांच्या हाताच्या जवळ असलेला जो तांब्या आहे छोटासा, त्याला बोटाने उडवलेलं असतं आणि सायलीला कळतं की म्हणजे मधुभाऊ आपल्याला काहीतरी सांगू पाहत आहेत. आणि सायली पुन्हा आता मधुभाऊंच्या जवळ येते आणि म्हणते की मधुभाऊ, तुम्हाला मला काही सांगायचं आहे का, मधुभाऊ सांगा ना, मधुभाऊ बोला ना, मीच आहे का तन्वी, मधुभाऊ सांगा ना प्लीज. आता पुन्हा असं झालेलं असतं की सायली पुन्हा मधुभाऊंना विचारते आणि मधुभाऊ पुन्हा शांत झालेले आहेत. पण आता मधुभाऊ हातांची पायांची हालचाल करून ते खुणवण्याचा प्रयत्न करतात, पण सायली त्यांच्या चेहऱ्याकडेच पाहत असते आणि बोलते मधुभाऊ बोला ना, सांगा ना मीच आहे का तन्वी. आणि फायनली आता इथे मधुभाऊने त्यांच्या डोळ्यांची हालचाल केली आहे आणि डोळे बंद करून सायलीला हो म्हणून असा इशारा केला आहे. आणि सायलीची आता खात्री पटली आहे, म्हणजे तिला कळलं आहे की आपणच तन्वी आहोत आणि मधुभाऊंना हेच सांगायचं आहे. सायली आता तिथून लगेच उठते आणि म्हणते की हो, मधुभाऊंना माहीत होतं की माझे आई वडील कोण आहेत, ते तसं म्हणाले सुद्धा होते आणि आत्तासुद्धा त्यांनी हो म्हणून असा इशारा केला आहे, म्हणजे मीच तन्वी आहे आणि ही गोष्ट खरी आहे. आता मात्र तन्वीला म्हणजे सायलीलाच हा आता आनंद इतकं म्हणजे कधी जाते आणि एकदा प्रतिमा आणि रविराज यांना भेटते असं झालेलं असतं. सायली म्हणते इतके वर्ष, इतके दिवस झाले माझे आई वडील माझ्याजवळ आहेत, पण मला कळलंच नाही आहे.
सायली खूप भावूक झालेली असते. तिच्या डोळ्यातून आता अश्रूच व्हायला सुरुवात होतात, की माझी स्वतःची सख्खी जवळची माणसं इतके दिवस माझ्या आसपास जवळ आहेत आणि मला माहीतच नव्हतं की ही माझी माणसं आहेत ती. आणि सायली आता इकडून लगेचच जाते आणि प्रतिमा आणि रविराजांना तिला भेटायचं असतं. कधी एकदा त्यांना भेटते आणि कडकडून मिठी मारते आई बाबा म्हणून, असं सायलीला झालेलं आहे. पण सायली आता ह्या सगळ्या गडबडीमध्ये घाईमध्ये स्वतःची पर्स आणि मोबाईल दोन्ही आश्रमातच विसरली आहे. आणि सायली आता तिथूनच धावत बाहेर पडते. इकडे सायलीला आता घरातून बाहेर पडताना कुसुमने पाहिलेलं आहे. कुसुम सायलीला आवाज देते. सायली आता कुठं चालली आहे, म्हणजे बाहेर खूप ऊन असतं आणि सायलीला आता कुसुम म्हणत असते, अगं एवढ्या उन्हातून बाहेर आता कुठे चालली आहेस सायली, थांब. पण सायली आता इकडे भानावरच नसते. तिचं लक्षच नाही आहे आणि ती धावत पळतच निघाली आहे. आता मात्र कुसुम तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती काही थांबत नाही आहे. कुसुम घाबरते की ही मुलगी असं काय करते, आणि म्हणून तिने लगेच अर्जुनला फोन केला आहे. आणि आता ती अर्जुनला सांगत असते की सायली घरातून बाहेर पडली आताच कुठेतरी. मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझ्याकडे लक्षच नाही दिलं, ती धावतच गेली. आता इथे अर्जुन म्हणत असतो, पण तुम्ही तिला एवढ्या उन्हातून घराच्या बाहेर पडूच कशाला दिलं? आता कुसुम म्हणते, अहो मी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. तिला विचारते सुद्धा ती कुठं चालली आहे, पण तिने सांगितलंच नाही. अहो ती डायरेक्ट निघून गेली. मी तिला फोन पण करते, पण तिचा फोन आणि पर्स दोन्हीसुद्धा घरी आहे. पण आता इकडे सायली उन्हातून बाहेर पडली आहे आणि ती चालत चालतच इकडे रविराजांच्या आणि प्रतिमाच्या घरी यायला निघाली आहे. पण बाहेर इतकं ऊन असतं की त्याच्यामुळे आता सायलीला त्रास व्हायला लागतो. सायलीला चक्कर यायला सुरुवात होते आणि त्या सगळ्यामध्ये सायलीला आता तिचा पुन्हा भूतकाळ, तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी, आता सगळं सगळं सायलीला आठवायला सुरुवात झाली आहे. आणि त्या सगळ्याचा आता इथे सायलीला खूप त्रास होत असतो. पण तेवढ्यात आता पाठवून एक गाडी येते आणि ती गाडी म्हणजे त्याच माणसाची जो इतके दिवस सायलीला फॉलो करण्याचा प्रयत्न करतोय, तिच्या मागावरती आहे आणि मधुभावना त्यानेच मारण्याचा प्रयत्न केला. आता या सगळ्याचा सायलीशी काय संबंध आहे, सायलीचा आणि याचा भूतकाळ नक्की काय आहे, म्हणजे तो मधुभावना सुद्धा ओळखतो आणि सायलीला सुद्धा. आधीच तो सायलीच्या मागावर असतो, तिला फॉलो करत असतो आणि त्यात सायली आता घरातून बाहेर आली आहे आणि तिला चक्कर आलेली पाहून आता तो म्हणतो की हीच ती संधी आहे, या संधीचा फायदा घ्यायला हवा. ती आता ह्या वेळेला एकटीच आहे आणि तो आता गाडीतून उतरून सायलीच्या जवळ येतो आणि सायलीला चक्कर आल्यामुळे ती आता चक्कर येऊन खाली पडणार तेवढ्यात असतो तिला येऊन सावरतो आणि तिला पकडतो. पण सायलीला चक्कर आल्यामुळे आता तिथे बेशुद्ध झाली आहे. तो सायलीला आवाज देतो, पण सायली पूर्णपणे बेशुद्ध झालेली आहे आणि त्या क्षणी आता तो तिला स्वतःच्याच गाडीमध्ये नेऊन ठेवतो आणि पाहतो तर ती पूर्ण बेशुद्ध आहे आणि म्हणतो की सायली, ह्या दिवसाची वाट मला किती दिवस पाहायला लावलीस, किती दिवस मी या दिवसाची वाट पाहत होतो की तू माझी कधी होशील, मला कधी भेटशील. त्या मधुभाऊंमुळे मला तुझ्यापासून दूर व्हावं लागलं, तुला माझ्या आयुष्यातून त्यांनी लांब केलं, मलासुद्धा लांब केलं. पण आत्ता मात्र नाही आहे, आत्ता मी तुला सोडणार नाही आहे. आता तू फक्त आणि फक्त माझी आहे. आता याच्या बोलण्यावरून तरी असं वाटतं आहे की मधुभाऊंना आणि सायलीला तो आधीपासून ओळखतो कदाचित आणि मधुभाऊंनी सायलीला त्याच्यापासून लांब केले, असं काहीतरी ती स्टोरी आहे. म्हणजे सायलीला तो लाईक करत होता असं काहीतरी आहे ती स्टोरी, बहुतेक ती पुढे आपल्याला कळेल. पण आता ते सायलीला त्याने घरी आणलं आहे आणि सायली जेव्हा ते इकडे घरी येते आणि शुद्धीवर येते, तो तिला स्वतःच्याच घरी घेऊन येतो. सायली शुद्धीवर येताच तो सायलीला म्हणतो की बरं वाटतंय का तुला आता? सायलीचं डोकं जड झालेलं असतं, तिला काहीच कळत नसतं, समोर व्यवस्थित दिसत नसतं आणि त्याने पाणी आणलं आणि सायलीला म्हणतो की सायली पाणी पिऊन घे. सायली आता त्याच्याकडे पाहते आणि त्याचाही चेहरा आता कुठेतरी सायलीला ओळखीचा वाटायला लागलेला आहे. आणि सायलीला आता तो म्हणत असतो की सायली बरं वाटते का, बरी आहेस ना तू, तुला काही त्रास होत नाही आहे ना? मी एक काम करतो, डॉक्टरांना बोलू का? पण तेवढ्यात सायली म्हणते की तू आणि तू 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 इथे काय करतोयस आणि मला इथे कोणी आणलं? आता सायलीला कळतच नसतं की ती कुठं आली आहे, पण सायलीने मात्र त्या माणसाला अगदी बरोबर ओळखलं आहे. सायली म्हणते की मला मला काही पाणीवारी नको आहे आणि सायली आता तिथून जाण्याचा प्रयत्न करत असते. पण तो माणूस आता सायलीला सोडायला तयार नाही आहे. तो म्हणतो की सायली, अगं तुला बरं वाटत नाही आहे, चक्कर येते, तू एक काम कर, इथे थोडा वेळ आराम कर. पण आता सायली म्हणते की सोड मला, इथून मला जायचं आहे, मला आत्ताच्या आता इथून निघून जायचं आहे. पण तो आता सायलीला इथून सोडायला तयार नाही आहे. तिकडे अर्जुन हा कुसुमवर चिडलेला असतो. तो म्हणतो की अहो तुम्ही सायलीला ह्या अवस्थेत एवढ्या उन्हातून बाहेर जाऊच कसं दिलं, तुम्ही मला लगेचच फोन का नाही केला? तर आता कुसुम म्हणते, अहो तिने माझं ऐकलंच नाही आहे, ती डिरेक्टली घरातून बाहेर निघून गेली. आता कुसुमसुद्धा रडायला लागलेली असते, तिला सायलीची काळजी वाटत असते. आणि अर्जुन म्हणतो की ती नक्की गेली कुठे, कोणत्या दिशेला गेली ते तरी मला सांगा मला. त्यावर आता कुसुमने काही गोष्टी सांगते की ती ह्या साईडला निघून गेली. पण तेवढ्यात आता अर्जुन हा सगळीकडे फोन करतो, म्हणजे घरी फोन करतो, प्रतिमाला फोन करतो की सायली तिकडे आली आहे का? प्रतिमा फोन करते आणि फोन रिसीव्ह करते आणि म्हणते की नाही, सायली तर इकडे आली नाही आहे, पण काय झालं अर्जुन, सायली घरी नाही आहे का? अर्जुन म्हणतो की नाही नाही काही नाही, फक्त तुमच्याकडे आली आहे का मला एवढंच विचारायचं होतं. आता प्रतिमा म्हणते की नाही, सायली इकडे नाही आली आहे. तर आता प्रतिमाला सुद्धा काळजी वाटते, अर्जुनने एवढ्या काळजीने फोन केला आणि एवढ्या घाबरून तो असं बोलत होता जेणेकरून काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे.
पण आता इकडे अर्जुन हा सायलीला आता सगळीकडे फोन करतो, म्हणजे घरी फोन करतो, सगळीकडे फोन करतो, पण आता सायली कुठेच गेलेली नाही आहे आणि त्याला कळतच नसतं की आता ही कुठे गेली असेल. पण मंडळी इकडे आता सायलीला मात्र त्या माणसाने पकडून ठेवलंय. पण तो माणूस कोण आहे, त्याचा भूतकाळ काय आहे, हे आपल्याला अजूनही कळलं नाही आहे. ते आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी, तुम्हाला हा मालिकेचा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवनवीन व्हिडिओज, नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो मंडळी, आता जो माणूस आहे ज्याने सायलीला पकडलंय तो नक्कीच सायलीच्या आणि मधुभाऊंच्या भूतकाळातला माणूस आहे. तो सायलीला आधीपासून लाईक करत होता, पण मधुभाऊंमुळे कदाचित त्याला सायलीला मिळवता आलेलं नाहीये आणि म्हणूनच तो आता सायलीचा आणि मधुभाऊंचा सूड घेण्यासाठी पुन्हा आलेला आहे. असं काहीतरी ती स्टोरी आहे. तर आता ही आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर आता त्या माणसाने सायलीला तर किडनॅप केले, पण सायलीला आता कन्फर्म झाले की आपणच तन्वी आहोत. पण आता अर्जुन त्याच्या तावडीतून सायलीला कधी सोडवतो आणि त्यानंतर सायली ही आता गोष्ट सगळ्यांसमोर कधी आणते, हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे.